वसा जनसेवेचा। ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्यास नियमानुसार मुदत संपल्यावर तिथे सरकारी प्रशासकाची नियुक्ती केली जाते। मात्र बाहेरील व्यक्तीला गावच्या प्रश्नांची आणि चालू असलेल्या विकास कामांची तांत्रिक माहिती नसल्याने प्रशासकीय अडथळे निर्माण होतात। हाच मुद्दा विचारात घेऊन सरपंच परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि इतर महत्त्वाच्या योजनांची गती कायम राखण्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींनाच अधिकार द्यावेत या परिषदेच्या मागणीला यश आले आहे। या संदर्भात सरकारने घेतलेल्या या सुधारित निर्णयामागे सरकारकडील मनुष्यबळाचे कारण आहे। आधीच्या निर्णयानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार होती। मात्र राज्यातील ग्रामपंचायतीची अवाढव्य संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता सरपंच परिषदेने विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। राज्य सरकारने ही मागणी विचारात घेऊन सुधारित निर्णयानुसार स्थानिक स्तरावरच विद्यमान सरपंच आणि त्यांच्या टीमकडे तात्पुरता कारभार सोपवण्याचा समतोल निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार मुदत संपण्याच्या दिवशी जे सरपंच पदावर असतील त्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल। त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची एक विशेष प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया सामूहिक आणि सुलभ होणार असल्याचे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील धारकार यांनी सांगितले। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।